तुम्हाला काय करायचं, एक म्हणलं की डोक्यावर हात ठेवायचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे, परंतु पुढची कृती काय असणार आहे? सर म्हणले सरांचा कोपरा ज्याच्याकडे आलेला आहे त्याने पुढची संख्या म्हणायची आहे आणि हात कोणता बी हात ठेवू शकतो. लक्षात द्या. सरांनी जर ते हात ठेवला साठे सर म्हणतील, तर तुम्ही हात ठेवला सर म्हणतील. हा पुढचा अंक म्हणायचा आणि डोक्यावर हात ठेवायचा. सरचा प्रश्न आहे म्हणजे समजा इकडे पहा ना मॅडम. हो आदाटे सर. हो मॅडम. ऐका, समजा माझ्या एकाला मी हात ठेवला आणि दोन म्हणून हात ठेवायचा. हा दोन म्हणून ठेवायचं, दोन्ही नाही ठेवायचे, एकच ठेवायचं. तिसऱ्यासाठी ना दोन म्हणून ठेवायचं उजवा. तुम्हाला फसवायचं असेल तर ठेवा, यांना फसवायचं असेल तर उजवा हात ठेवा. पुन्हा तुम्हाला 4 म्हणावं लागेल. तुम्ही एक म्हणा. आपल्याला शेजारचा आउट करायचा आहे, त्यासाठी काय करायचं, उजवा डावा अल्टरनेट ठेवायचा आणि समजा सरांनी उजवा हात ठेवलेला ठेवायचा, ठीक आहे. डावा ठेवला तर अपेक्षित काय आहे की सरांनी पुढची संख्या म्हणायची आहे आणि डोक्यावर हात ठेवायचा, परंतु सर शब्द राहिले. सर ठेवा की ठीक आहे, आता स्टार्ट करूया. आता गोंधळून जायचं नाही, लक्षपूर्वक. एक, हा. 2 3 4 5 मस्त छान स्वतःला पण आउट करायचं. 1 2 4 इकडे यायचं होतं त्यांनी. नाही ना ते चुकले ना, ताटीसर चुकले ना, त्यांचं लक्ष नाही. ताटीसर चुकले, यांनी म्हणलं पाहिजे होतं. दोघं आवडे, दोघं बी आवडे. इकडे होता फुगडी का फुगडी दोघांनी डान्स घ्या. बरोबर घेतले. दोघं चुकले का दोघांनी ना सर, ते चुकले ना. आपला साधा वर्ड माहिती आहे, TOO म्हणजे सुद्धा. हो अरे इंग्लिश सोडून टाका. जोडा सर, जोडा. तुमचा विषय माझा विषय इंग्रजी, मी सांगतो. येस सांगा. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा हे मावस बहिणी आहेत असं आपण समजू. पूर्वी आपले एक पंतप्रधान होते की ज्यांना इंग्रजी भाषेचं चांगलं ज्ञान नव्हतं, मग त्यांनी कुठंतरी थोडं बेसिक नॉलेज घेतलं, त्यांची एक गफलत झाली आणि पुढं काय झालं ते एकदा अमेरिकेला, सध्याचे नाही हा, आपले एक पंतप्रधान अमेरिकेला गेले व्हिजिट करण्यासाठी आणि त्या ठिकाणी त्यांचा संदर्भ परिचय वगैरे झाला. मग दोघांमध्ये एक दुभाषा असणार, तो यांनी काय म्हटलं त्यांना सांगणार, त्यांनी काय म्हटलं यांना सांगणार. पण सुरुवातीला इंट्रोडक्शन देताना त्यांना सांगितलं गेलं तुम्ही फक्त एंट्री करा, हातात हात द्या, हाऊ आर यू म्हणा, ते म्हणतील आय एम फाईन, खाली बसा, नंतर दुभाषा सांभाळून घेईल सगळं. आपले पंतप्रधान गेले आणि नेमकं हाऊ आर यू म्हणायचं तर त्यांनी प्रश्न केला हू आर यू, ते म्हणले आय एम हिलरीज हजबंड, हे म्हणले आय टू. आपण यांना सांगितलं होतं काय बोलायचं ना. सुविचार सांगतो. मी परमेश्वर लाडाने फुलारवाडी शाळेवर आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. झालेले परत घ्यायचे त्यांना. 1 2 8 आठ नाना जुगलबंदी या गणितात आपलं ते इंग्रज इकडे काय घ्यायचं होतं. इंग्रजी वैशिष्ट्य होता, सरांनी इंग्रजीचं सांगितलं. तुमचं जे वैशिष्ट्य
काही घ्या काही म्हणा डान्स करा हा आवरा ज्याच्यामध्ये बेरीज होते आणि गुणाकारी होते असा पाडा सांग. कोडे नानाचं एक असा कोणता पाडा आहे ज्याच्यामध्ये बेरीज पण होते आणि गुणाकार पण होतो? जाधव सर लक्षात आला ना? नऊचा पाडा विशेष म्हणजे महात्मा गांधींना खूप आवडत होतं. 9 1 9 9 त्याची सगळ्याची बेरीज करा 9 9 येते. स्पेशल आहे त्यांना आवडत होतं. स्पेशल आहे 9 1 9 9 त्याची बेरीज 9 म्हणजे 9 2 18 1 प्लस फास्ट 5 6 7 9 नका ते सर चला नका ते सर या इकडे चला मध्ये या मध्ये त्यांच्यासाठी शिक्षक उशिरा येण्याची ते आनंदापासून वंचित आहे. आपण आनंद घेतला. गाणं म्हणा आज गाणं कोणी म्हणत नाही. चालेल सर याच्या तुरीच्या गाणं म्हणायला आमचं पिंपळगाव नाही एक विनोद सांगतो मी. प्राथमिक वर्गामध्ये एक शिक्षक असतात आणि विद्यार्थ्यांना आवड असते चित्र काढण्याची. चित्र काढण्याची आवड असल्यामुळं गुरुजींना पण कंटाळा आलेला असतो. गुरुजी सांगतात की तुम्ही मुक्तपणे तुमच्या मनानं चित्र काढा आणि मला आणून दाखवा. असं म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. प्रत्येक विद्यार्थी आपापल्या वर्गात गेला. त्यांनी काय आपली वही असेल, पाटी असेल, पेन्सिल असेल ते काढलं आणि त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. आणि एक एक विद्यार्थी आले. प्रत्येकाचं चित्र गुरुजींनी तपासलं. त्यांना छान असा रिमार्क दिला, कोणाला चांगला, कोणाला उत्कृष्ट, असं सर्वांना म्हटल्यानंतर गेले. आणि मग एक विद्यार्थी असा आला, तो आला आणि तो पाटी रिकामी घेऊन आला. सर म्हणले कुठं चित्र काढले तू? सरांनी समोरून पाहिलं, चित्र नव्हतं. पाठीमागून पाहिलं, दोन्हीकडूनही चित्र काढलेलं नव्हतं. सरांनी विचारलं कसं काय? नाही सर मी चित्र काढलं ना म्हणे. कशाचं चित्र काढलंय? तर म्हणे गवत खात असलेलं गाईचं चित्र काढलं म्हणे. अच्छा ठीक आहे. तर कुठं आहे गाय? कुठं आहे? कुठं गवत कुठं आहे? सर गवत गाईनं खाल्लं ना म्हणे. गवत संपलं. अच्छा तर मग गाय कुठं आहे? तर गायनं गवत खाल्ल्यावर गाय कशाला इथं राहील म्हणून गाय गेली नाही. छान 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 शराबी सिनेमाचं त्यांनी सांगितलं. माझं वैयक्तिक असं मत आहे, शाळेतले विद्यार्थी किंवा आपले घरातले मुलं यांना आपल्या आईवडिलांचा स्पर्श, शिक्षकांचा स्पर्श, त्यांची शाबासकी, त्यांची झापड, त्याची भूक असते. पण आता ते आपण टाळत आहोत. पण कुठेतरी लहान बालकांना, मुलांना त्यांची भूक असते. शराबीमध्ये खूप छान डायलॉग आहे. खूप श्रीमंत वडील असतात, पैसे कमवतात, मुलाला कधी जवळ घेत नाहीत, मुलगा व्यसनाधीन म्हणतो. म्हणून अमिताभ बच्चन तो डायलॉग त्यांना सांगितलेला आहे कि डैड तुम्हें देखकर मुझे उस राजा की कहानी याद आती है जिससे एक वरदान था कि जिस भी चीज़ को छू जाए वो सोने की बन जाए. शायद इसीलिए आपने कभी मुझे गोद में नहीं लिया, मेरा हाथ पे हाथ कभी नहीं लिया, और शायद आपको डर था कि मैं यदि हाथ लगाऊं तो मैं सोने का बन जाऊंगा, फिर आपके लाखों के करोड़ों के चेक्स कौन साइन करेगा, आपकी जायदाद के कागजात कौन साइन करेगा. मला वाटतं चित्रपटामध्ये अशा अनेक छान गोष्टी शिकायला असतात. त्याच्यातून मला एक वाटतं की आपणही आपल्या मुलांना, घरच्या पालकांना जवळ घ्यावं, त्यांच्याशी बोलावं, सुसंवाद साधावा. तसंच विद्यार्थी सुद्धा आपण तसं बोलावं. छान टाळ्या. जिंदगीवर गाणं आहे थोडस. प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना.